नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गणित आणि स्पेशली गणितामधले काही क्वेश्चन या ठिकाणी आपण पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी उपयोगात असलेले चर्चा करणार आहेत. तर सर्वांनी पेपर पेन्सिल घेऊन बसा. एक 15-16 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळा सूत्राशी परिचित करणार आहे. जर तुम्हाला प्रश्न येत असेल तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज प्रश्नाचं उत्तर समजून घ्या. बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि प्रत्येकाने पेपर पेन्सिलचा वापर तुम्ही करू शकता. 3 मीटर तारेचे 1200 सारखे तुकडे केल्यास एका तुकड्याची लांबी किती? फार प्रामुख्याने विचारला जाणारा प्रश्न प्रकार विद्यार्थी मित्रांनो. 3 मीटर तार आहे आणि त्याचे 1200 तुकडे आपल्याला करायचे आहे. पर्यायांकडे जर तुम्ही बघितले तर सर्व पर्याय हे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत. सेंटीमीटर मध्ये तुम्हाला सर्व पर्याय दिलेले आहेत. ओके, तर याच्याने थोडासा तुम्हाला अंदाज बांधता येईल की 3 मीटर 3 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजे 3000 सेंटीमीटर. अच्छा, 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. नाही, 3000 नाही होणार, 300 सेंटीमीटर. लक्षात घ्या, 300 सेंटीमीटर. हा, या ठिकाणी लिहितो बघा मी. 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात. ओके, सो 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर होतात. तर ह्या 300 सेंटीमीटरचे किती तुकडे केलेले आहेत? 1200. म्हणजे एका तुकड्याची लांबी काढण्यासाठी 300 ला 1200 ने भागावं लागेल. हे 2 शून्य कॅन्सल झाले. काय भेटले तुम्हाला? 104 सेंटीमीटर. 104 सेंटीमीटर म्हणजे 0.25 सेंटीमीटर हे तुमचं उत्तर असायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर कन्व्हर्जन फॅक्टर महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. कन्व्हर्जन फॅक्टर महत्वाचं आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतात. ओके, सो कन्व्हर्जन फॅक्टर महत्वाचा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. खालील कोणत्या जोडीतील संख्या समान आहेत? म्हणजे त्याला आपण म्हणतो सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक आहेत. कोणत्या संख्या समान आहेत? सममूल्य अपूर्णांक. अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने जर तुम्ही गुणलं किंवा भागितलं तर तयार होणारी संख्या ही सममूल्य पूर्वीच्या संख्ये एवढीच असते. ओके, चला समजा आता 12/16 आहे बघा. 12/16 आणि 15/16 यांचं संक्षिप्त रूप जर मी 4ने दिलं तर 4×3=12 आणि 4×4=16. याला जर संक्षिप्त रूप दिलं 5×3=15 आणि 12×5=60. पुन्हा 3×1=3, 3×4=12. 1/4 होतो इथं, 3/4 म्हणजे सारखे नाही आहेत हे केले. 7×3=21 आणि 7×4=28. 9×3=27 आणि 9×4=36. 3/4 इथं पण आला, 3/4 इथं पण आला. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. म्हणजे त्यांना अतिसंक्षिप्त रूप द्या. अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येत. जसं बघा इथं 9×2 18×1=18, 18×3=54. 9×1=9, 9×4=36. म्हणजे इथे 1/3 आणि 1/4 सारखे नाहीये. 16×1=16, 16×4=64. नंतर 3×1=3 आणि 3×4=12. ही जोडी पण सारखी आहे. ही जोडी पण सारखी आहे. 7×3=21, 7×4=28, 9×3=27 ही पण सारखी आहे. कोणत्या जोड्या समान आहेत? मग 2 आणि 4 पर्याय याच्या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न वाचा, करण्याचा प्रयत्न करा. जर 7 टेबल आणि 12 खुर्च्यांची किंमत 48,250 असेल तर 3 टेबल आणि 21 टेबल आणि 36 खुर्च्यांची किंमत किती असेल? खूप सुंदर प्रश्न आहे बघा. बघा, 7 टेबल आणि 12 खुर्च्या यांची किंमत किती? 48,250. आणि तुम्हाला पाहिजे 21 टेबल आणि 36 खुर्च्या यांची तुम्हाला किंमत पाहिजे. तर आता हे करायचं असेल तर बघा, इथं 7ला पण 3 ने गुणलंय. 7×3=21 होत आहेत.
आणि 12ला पण 3 ने गुणलंय. 12×3 = 36 होत आहे. तर या संख्येला पण 3 ने गुणून टाका. तुमचं उत्तर येऊन जाईल बघा. इथं 750 येतील आणि 48 त्रिक होतात 144. सो 1,44,750. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला गेला तर फार वेगळी पद्धत विद्यार्थी मित्र वापरत असतात. प्रत्येकाने हा प्रश्न लिहून घ्या. प्रत्येकाने हा प्रश्न लिहून घ्या. फार महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, मी तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ देतोय. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय बघा. चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता? सरासरीवरचा प्रश्न आहे. सरासरी आपण कशी काढतो? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला संख्या. ओके, तर आपल्याला आता वेगळा काम करावं लागेल बघा. पहिल्या 20 संख्यांची सरासरी तुम्हाला दिली आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती येईल? पहिल्या 20 ची बेरीज 40 गुणिला 20 किती झाले? 40 गुणिला 20 जर केले तर 800 भेटतील. हे पहिल्या 20 ची बेरीज आहे. आणि मग त्याच्यातल्या 19 ची बेरीज किती? चला काढा. त्यांची सरासरी 42 गुणिला 19. 19 जुने 38, सच्चाला 3, 19 चौक 76 आणि 3. ओके, सो वजाबाकी करून टाका. वजाबाकी किती उरणार आहे? 2. सो ही पहिली संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर, प्रमाण याच्यावर डेफिनेटली विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, नक्की विचारले जाणारे प्रश्न आहे. डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. चला, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. तुम्हाला थोडासा वेळ देतो मी हा प्रश्न सॉल्व्ह करायला. आपल्याला खालील दिलेल्या अपूर्णांकांपैकी कोणते अपूर्णांक उतरत्या क्रमात आहेत? उतरता क्रम लावायचा असेल तर सर्वात मोठा अगोदर आणि मग नंतर सर्वात शेवट हा काय पाहिजे? सर्वात लहान असला पाहिजे. आता सर्व तुम्हाला हिंट देतो मी करायला. सर्व पर्याय जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर प्रत्येक पर्यायांमध्ये अपूर्णांक सारखेच आहेत. अपूर्णांक या ठिकाणी सारखे दिसत आहेत, फक्त त्यांचा क्रम बदलवलेला आहे. क्रम बदलवलेला आहे. काही काही ठिकाणी अपूर्णांक पण बदलवलेले आहेत. आता बघा, 103 ची किंमत होते मित्रांनो, 103 ची किंमत होते 0.33. 2/5 ची किंमत होते 2/5 ची किंमत होते 0.40. आता उतरता क्रम लावला असता तर सर्वात मोठा अगोदर पाहिजे होता, म्हणजे हा अगोदर पाहिजे होता, म्हणजे तुमचं हे उत्तर येत नाही. पुन्हा 103 इथं पहिल्यांदा आहे, नंतर 2/5 आहे, म्हणजे हे पण उत्तर येत नाही. इथं 103 अगोदर आहे, नंतर 2/5 आहे, हा पण उत्तर येत नाही, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे या ठिकाणी कोणती मेथड तुम्हाला कामात येणार आहे? इलिमिनेशन मेथड. पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही थोडीशी समय सूचकता आणि स्मार्टनेस वापरा. लक्षात घ्या, थोडा स्मार्टनेस गरजेचा आहे. जर तो तुम्ही स्मार्टनेस वापरला तर तुम्हाला या प्रश्नाचं लगेच उत्तर त्या ठिकाणी भेटणार. आणि दोनच काम करायचं बघा तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो नेहमी बघा, 1/2 1/2 ची किंमत किती आहे? 0.5. एवढं पाठांतर तुमचं जर असेल तर 103 ची किंमत 2 दशांश स्थळांपर्यंत 0.33. नंतर 1/4 ची 0.25. ओके, 1/5 ची किंमत 0.20. हा, 1/6 ची किंमत 0.16. नंतर 1/7 ची किंमत 0.14. 1/8 ची किंमत 0.12. 2 दशांश स्थळांपर्यंत 1/9 ची किंमत 0.11 आणि 1/10 ची किंमत 0.10. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, याच्यावरून पुढचे तुम्हाला काढता येतात. जसं 1/5 ची किंमत बघा 0.20 आहे,
आणि मला 2/5 काढायचं, तर 2/5 ची किंमत किती होऊन जाणार आहे? 0.40 होणार आहे. 1/9 ची किंमत 0.11 आहे, तर 2/9 ची किंमत किती होणार आहे? 2/9 ची किंमत 0.22 होणार आहे. 1/7 ची किंमत 0.14 आहे, तर मला सांगा आता 3/7 ची किंमत किती होईल? याच्या तिप्पट 42, 0.42. तर अशा प्रकारचं काही काम आपलं झालं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाठांतर करत राहिल्या तर बऱ्याच गोष्टींचं काम तुमचं सोपं होणार आहे. ओके, चला. बघा, पोलीस भरतीची तयारी आपण सर्वजण फार जोमाने करत आहात आणि आपला परीक्षेचा दिवस जवळ येतोय आणि म्हणून परीक्षेच्या अनुषंगाने आपली तयारी व्हायला पाहिजे. तर त्यासाठी मी नवनवीन प्रश्नांचे व्हिडिओज अपलोड करत असतो, काही लाईव्ह सेशन्स घेत असतो. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. पुढचा प्रश्न बघा, 245 ते 453 543 या दरम्यान समसंख्या किती? मागच्या वेळेस मी याचं सूत्र तुम्हाला दिलं होतं. तुम्हाला जर समसंख्यांची जर संख्या काढायची असेल, समसंख्या, तर त्या गटातील शेवटची समसंख्या वजा त्या गटातली पहिली समसंख्या वजा त्या गटातील पहिली समसंख्या पहिली समसंख्या आणि भागाकारात 2 करायचंय. तर बघा, शेवटची समसंख्या या गटातली आहे 542 आणि या गटातली पहिली समसंख्या आहे 246. भागीला 2 करावा लागेल, अधिक 1 करा. चला वजाबाकी करा. 12तून 6 गेले 6, कॅरी 1, 9 कॅरी 1. वजाबाकी तुम्ही करा. 296 भागीला 2 अधिक 1. बेक बे बेचौक 18, बेआटी 16 अधिक 1. सो 148 अधिक 1 149. मग त्या गटातील समसंख्या येणार 149. आणि हेच जर तुम्हाला विषम संख्या विचारले असतील तर सूत्र हेच आहे, फक्त ज्या ज्या ठिकाणी मी समसंख्या लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या लिहायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी मी समसंख्या लिहिलेलं आहे त्या ठिकाणी विषम संख्या लिहायचं आहे. आणि त्या पण वेळेस तुम्हाला 2नेच भाग द्यायचा आहे, कारण समसंख्या आणि विषम संख्या यांच्यातला फरक हा 2 असतो. तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारलं असेल तर सूत्र फक्त असं होईल, शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या, येणाऱ्या वजाबाकीमध्ये 1 ऍड करावा लागेल. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. 35.2 चे 10% आणि 3.45 चा 1%. आता नेहमी लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचं जर तुम्हाला 10% काढायचं असेल, कोणत्याही संख्येचा जर 10% काढायचा असेल, तर त्या संख्येला समजा x चे 10% जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करा, x ला फक्त 10 ने भागून टाका. दॅट्स इट. दॅट्स इट. समजा तुम्हाला कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असेल, x चे 1% जर तुम्हाला काढायचा असेल, तर त्या संख्येला 100 ने भागून टाका. आणि 1ने भागणं आणि 100 ने भागणं हे सर्वात सोपं आहे ना. दशांश स्थळं फिरवायची असतात फक्त. मग बघा, 35.2 चे 10% म्हणजे किती? ओके, याचे 10% म्हणजे किती? याचे 10% म्हणजे तुम्हाला याला 10 ने भागावं लागेल. ओके, 10 ने भागितलं तर काय होणार आहे तुमचं? 3.52. हा दशांश स्थळ डावीकडे सरकणार आहे. आता 3.45 चे 1% जर काढायचं त्याला 100 ने भागावं लागेल, तर 2 दशांश स्थळ इकडे जावे लागतील. इथे 1 आहे, तर मग 0.0345 असं येईल.
आणि या दोघांची बेरीज करायची. आता दशांश स्थळांची बेरीज करताना काळजी काय घ्यायची आहे? दशांश स्थळाच्या खाली दशांश स्थळ येऊ द्या. ओके, 3, 4, 5 आणि इथं नाही, काहीच नाही म्हणून 0 ठेवलं तरी चालतं. आता बेरीज करा यांची. बेरीज जर केली तर हे 5, 4, 5, 5.3 म्हणजे तुमचं उत्तर 3.5545 यायला पाहिजे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल तर पटकन चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. प्रत्येक प्रश्नामध्ये मी काही ना काही तुम्हाला सूचना देतोय, महत्वाच्या गोष्टी सांगतोय, त्याच्यावर फोकस करा. कोणत्याही संख्येचे 10% जर तुम्हाला काढायचे असतील तर त्याला 10 ने भागा. कोणत्याही संख्येचा 1% काढायचा असेल तर त्याला 100 ने भागा. पुढचा प्रश्न आपल्या समोर आला आहे. 3x भागिला 2 बरोबर 7 तर x बरोबर किती? तर आता समीकरणाची बाजू एकीकडून दुसरीकडे घेऊन जाताना, दुसरीकडून तिसरीकडे घेऊन जाताना विरुद्ध क्रिया कराव्या लागतात. म्हणजे जसं 3x बरोबर 7 गुणिला 2 हा इकडे भागाकारात आहे, तिकडे जाताना गुणाकारात जाईल. सो 3x बरोबर 7 दुणे 14. देअरफॉर x बरोबर 14/3 म्हणजे आपल्याला x ची किंमत विचारली होती. x ची किंमत तुमची 14/3 त्या ठिकाणी येणार. ठीक आहे, चला गुड. सर बघा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही नवीन तुम्हाला शिकायला मिळत असेल तर चॅट बॉक्समध्ये यस म्हणा. हा प्रश्न खूप चांगला बघा, याच्यावर प्रश्न विचारला जातो नेहमी. 15 मजूर रोज 10 तास काम करून एक काम 6 दिवसात संपवतात. तर 10 मजूर रोज 12 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील? आता याच्यासाठी एक सूत्र मी तुम्हाला लिहून देतो आणि तुम्हाला करायला वेळ देतो. M1 D1 T1 इज इक्वल टू M2 D2 T2. या सूत्राचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. M1 म्हणजे काय? पहिल्या गटातील माणसं. M2 म्हणजे काय? पहिल्या गटात दुसऱ्या गटातील माणसं. D1 म्हणजे पहिल्या गटातील दिवस. D2 म्हणजे दुसऱ्या गटातील दिवस. T1 म्हणजे पहिल्या गटातील तास. T2 म्हणजे दुसऱ्या गटातील तास. जरा टाका. चला टाका किमती. M1 म्हणजे किती किती झाले बघा, 15 मजूर होते. किती दिवसात संपवतायत? 6 दिवसात आणि रोज 10 तास काम करतायत. M2 दुसऱ्या गटामध्ये 10 मजूर आहेत. ते 12 तास काम करतायत. D2 माहिती नाही आपल्याला, 12 तास काम करतायत. सो D2 जर तुम्हाला काढायचं तर इकडच्या दोघं संख्या गुणाकाराच्या भागाकारात येतील. 15 गुणिला 6 गुणिला 10 भागिला 10 गुणिला 12. तर हे 10 कॅन्सल झाले. 6 1 6, 6 दुणे 12 म्हणजे राहिलं तुमचं 15/2 आणि 15/2 म्हणजेच काय, 7.5 दिवस. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर फॉर्म्युला सूत्र लिहून घ्या. सूत्र लिहून घ्या. प्रत्येक उदाहरणामध्ये मी तुम्हाला एक सूत्र देतोय. त्या सूत्राची नोंद घ्या. ह्या सूत्रांसाठी एक PDF मी तयार केलेला आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमधले सर्व सूत्र तुम्हाला मिळतील आणि ते जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे ते जर सूत्र तुम्ही पाठ करून घेतले, रोज 2-2, 3-3 सूत्र जर पाठ केले तर गणित बुद्धिमत्तेतले सर्व सूत्र पाठ होतात आणि त्या सूत्रांवर आधारितच प्रश्न आपल्याला विचारले जातात. पोलीस भरतीवर सूत्रांवर आधारलेलेच प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, शरदला 650 पैकी 600 गुण मिळाले तर त्याला किती शेकडा गुण मिळाले? आता शेकडा गुण काढण्यासाठीचं सूत्र पुन्हा लिहून घ्या बघा. शेकडा गुण कसे काढले जातात? शेकडा गुण बरोबर मिळालेले गुण. ओके, मिळालेले गुण भागिला एकूण गुण. मिळालेले गुण भागिला एकूण गुण आणि आलेल्या अपूर्णांकाला 100 ने गुणावं लागतं. मग किती मिळाले होते त्याला? 622 मिळाले. किती पैकी? 650 पैकी. आता आपल्याला 100 ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. आता संक्षिप्त रूप द्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी. 100 हा 0 0 कॅन्सल झाला. ओके. जर भाग दिला तुम्ही 5 ने, 13 5 65
म्हणजे 5ने भाग दिला तर इथं 2 येतील. 2ने जर गुणलं तर 2244 भागीला 13 एवढे टक्के. चला भाग द्या मग 13चा भाग द्या. 13 एक 13, 13 1700. खाली किती उरतील? 7 उरतील. पुन्हा 13 पाचा 65, 95 पॉइंट समथिंग. ओके, 13 पाचा 65, खाली किती उरतील? 9 उरतील. वरून घेतला 0. 13 78 म्हणजे तुमचं उत्तर हे 95.69 यायला पाहिजे. भागाकार करण्यासाठी मी नेहमी सांगत असतो विद्यार्थी मित्रांनो, 13चा पाढा पाठ करा. 17, 19, 23, 29 हे पाढे तर तुमचे प्रामुख्याने पाठ असलेच पाहिजे. याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न डेफिनेटली विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, 90 ही संख्या 450च्या किती टक्के आहे? ओके, आता हे करताना बघा काय करायचं बघा, संख्या आणि त्याची कोणाशी तुलना करतायत, त्याची कोणाशी तुलना होते? 450शी. आणि टक्केवारी काढायचं म्हणून 100ने गुणावं लागेल. म्हणजे 90 भागीला 450 गुणीला 100. तर हा 0 कॅन्सल झाला. 9 एक 9, 9 पाचा 45. आणि जर तुम्ही भाग दिला 100ला 5ने तर तुमचं उत्तर 20% येणार आहे. तर 90 ही संख्या 450च्या किती टक्के? 20%. सिंपल आहे ना, मी तुम्हाला आता सांगितलं बघा. 450च्या 10% किती आलं असतं? 450च्या 10%. कोणत्याही संख्येचे 10% काढताना आपण त्याला कितीने भागतोय? 10ने भागतोय. म्हणजे 450 भागीला 10 म्हणजे किती आले? 45 आले. मग 450चे 10% जर 45 आहे तर 450च्या 20% किती येतील? 450च्या 20% म्हणजे याच्या दुप्पट. 10च्या दुप्पट 20 आहे तर 45च्या दुप्पट 90. अशा प्रकारे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्या दिल्या आणि प्रत्येकाचा वर्ग दिला आणि त्याची बेरीज विचारलेली आहे. एक मेथड अशी होऊ शकते, तुम्ही 30 पर्यंतचे वर्ग पाठ केलेले असतात, सर्वांचे पटापट पटापट वर्ग लिहा आणि त्यांची बेरीज करून टाका. दुसरं याच्यासाठीचं सूत्र आहे बघा, n कंसामध्ये n+1 2n + 1 भागीला 6 या सूत्राने तुम्ही काढू शकतात. जिथे इथे यांची किंमत तुम्हाला किती टाकायची? 6. म्हणजे शेवटचे पद म्हणजे 6. मग 6 अधिक 1 किती होणार आहे? 7. 6 दुने 12 आणि 1 किती होणार आहे? 13 भागीला 6. 6 6 किती झाला? कॅन्सल. 13 7 91. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. सूत्र महत्वाचं आहे. सूत्र जर वापरलं तर पटकन काम होईल. पुन्हा 13चा पाढा मानायची वेळ तुमच्यावर आली. आणि म्हणून जे तुम्हाला सांगितलं जाते त्याच्या मागे एक लॉजिक आहे, त्याच्या मागे एक अनुभव आहे. ओके, तर त्याचा उपयोग करा. पुढचा प्रश्न बघा, 35चा वर्ग वजा 34चा वर्ग. नेहमी लक्षात घ्या, क्रमवार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्यांच्या बेरजे एवढा असतो. लक्षात घ्या. आता 35 आणि 34 ह्या नैसर्गिक संख्या आहेत ना आणि क्रमवार आहेत. सो 35चा वर्ग वजा 34चा वर्ग याची किंमत 35 अधिक 34 एवढीच असणार आहे. आणि 35 अधिक 34 किती होतो? 69. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 35चा वर्ग काढा, 34चा वर्ग काढा, मग वजाबाकी करा, असं करू नका. क्रमवार म्हणून हा नियम लिहून घ्या. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा नेहमी त्यांच्या बेरजे एवढाच असतो. म्हणजे मी जर तुम्हाला विचारला तर 42चा वर्ग वजा 41चा वर्ग किती, तर याचं उत्तर 42 अधिक 41 एवढंच असेल. 42 अधिक 41 उत्तर तुमचं असणार आहे 83 असणार आहे. प्रोव्हाइडेड त्या संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. 81चा वर्ग वजा 80चा वर्ग, तर याचं उत्तर काय येणार आहे? 81 अधिक 80. 161 उत्तर याचं येईल. आय होप की तुम्हाला समजतंय. खालीलपैकी कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे? तर नेहमी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 व 8 हे अंक कधीच येत नाही. हा 8 आहे इथं.
2, 3, 7 व 8 हे अंक कधीच येत नाही. मग या एकक स्थानी याच्यावरून आपल्याला पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर होत नाही. हा पहिला नियम. नंतर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 असल्यास दशक स्थानी 2च असतो. हे नियम माहितीच असले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं मगाशी, मी जे पीडीएफ माझ्याकडे आहे त्या पीडीएफ मध्ये हे सर्व सूत्र तुम्हाला दिलेले आहेत. मग आता बघा, याच्या एकक स्थानी 5 आहे पण दशम स्थानी 2 नाही, म्हणजे हे पण पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही. तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. नियम लिहून घ्या, नियम समजून घ्या. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 व 8 हे अंक कधीच असू शकत नाही. पुन्हा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा दशम स्थानचा अंक हा नेहमी 2च असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, करण्याचा प्रयत्न करूया आपण. दोन संख्यांची बेरीज 35 आहे व त्यांची वजाबाकी 8 आहे. दोन संख्यांची बेरीज आणि आपल्याला विचारलं त्यांच्या वर्गातील फरक किती. आता बघा, दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए अधिक बी तुम्हाला दिलंय 35 आणि तुम्हाला दिलंय ए वजा बी बरोबर काय दिलंय 8. आणि तुम्हाला जर वर्गांची जर बेरीज फरक विचारला म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग विचारला, तुम्हाला माहिती ए वर्ग वजा बी वर्ग कसा लिहितात मित्रांनो? ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. हे फार फार फेवरेट एक्सप्रेशन आहे परीक्षकाचं. मग तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग काढायचं तर सेपरेट संख्या काढण्याची गरज नाही. तुम्हाला ए अधिक बी म्हणजे त्यांची बेरीज आणि त्यांचा फरक यांचा गुणाकार करून टाका. हेच तुमचं उत्तर असणार आहे आणि हा फरक आणि बेरीज याचा गुणाकार असेल 280. यस, खूप सुंदर आहे प्रश्न, नोंद घ्या. जर तुम्हाला दोन संख्यांची बेरीज आणि त्यांचीच वजाबाकी दिली असेल आणि त्यांच्या वर्गातला फरक विचारला असेल तर त्या बेरजेचा आणि वजाबाकीचा गुणाकार करून टाका, तेच तुमचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान किंवा मग गणितावरच्या सर्वच टाईपच्या प्रश्नांवर सरासरी, शेकडेवारी, संख्या ज्ञान, समसंख्या, विषम संख्या अशा सर्व टॉपिक्सवर आपण चर्चा केली. आशा करतो की तुम्हाला सेशन आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बाय बाय. हॅपी लर्निंग.